छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना उभ्या कंटेनरला पाठीमागून धडक बसल्यामुळे शिर्डी येथील उद्योजक डॉक्टर जितेंद्र गणपतराव शेळके व त्यांच्या पत्नी अनुराधा शेळके यांचा जागीच मृत्यू झाला आहे। हा अपघात समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारामध्ये शुक्रवार दिनांक 17 रोजी दुपारी 12:30 वाजता झाला। जितेंद्र शेळके हे बंधू अशोक खरात यांच्या श्री शिवनिका संस्थांचे विश्वस्त असल्याने अपघाताविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत। डॉक्टर जितेंद्र शेळके वय वर्ष 55, हे पत्नी अनुराधा वय वर्ष 50, मुलगा सुजित वय वर्ष 14 हे सर्वजण छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे समृद्धी महामार्गावरून आपल्या MH 17BZ 4343 या कारने येत होते। शेळके हे स्वतः कार चालवत होते। दुपारी 12:30 वाजता कोपरगाव तालुक्यामधील धोत्रे शिवारामध्ये त्यांचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून धडकली। कंटेनरच्या खाली अर्धधिक प्रमाणात घुसल्यानं कार चक्काचूर झाली होती। या अपघातामध्ये डॉक्टर शेळके व अनुराधा शेळके यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा सुजित शेळके हा जखमी झाला असून त्यास कोपरगाव येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। जितेंद्र व अनुराधा शेळके यांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले आहेत। घटनास्थळी कोपरगाव ग्रामीण पोलीस, धोत्रे गावचे सरपंच प्रदीप चव्हाण, कैलास चव्हाण, सतीश शेटे, रोहिदास जानराव, प्रवीण जामदार, गिरिजना जानराव आदींसह ग्रामस्थांनी मदत कार्य केलं। अपघात 12:30 वाजता झाला। मुलाला कसं बसं बाहेर काढलं। या प्रसंगी अनुराधा शेळके यांचा आवाजही येत होता, परंतु आम्ही काही करू शकलो नाही। कंटेनर खाली कार आल्यामुळे त्यांना काढता येत नव्हतं। क्रेन 2:15 वाजता पोहोचली। क्रेन वेळेत पोहोचली असते तर अनुराधा यांना वेळेत उपचार मिळाले असते, असं धोत्रे गावचे सरपंच प्रदीप चव्हाण यांनी सांगितलंय। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी साई सुराळे, शिर्डी।